नमस्कार मित्रांनो, मी कल्पेश साळुंके। तर मित्रांनो, आज मी समर्थ नगरी चोपडा जिल्हा जळगाव या ठिकाणी आलेलो आहे। या ठिकाणी यूट्यूबवर तुम्ही बघू शकता, त्यांचं नाव आहे छाया पाटील मॅडम। तर यांच्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे। त्यांचं यूट्यूबचं जर्नी एक्झॅक्टली त्यांनी कसं केलं, त्यांनी कशी मेहनत केली आणि त्यांचा प्रवास कसा होता, हे सगळं आज आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेणार आहे मित्रांनो। तर छाया मॅडम सुरू करतील, इंट्रोडक्शन द्या मॅडम तुमचं। रामकृष्ण हरी सर्वांना। तर माझं नाव छाया संतोष पाटील आहे आणि मी शिवण काम करते, तसंच शिवण क्लासेस देखील घेते। तर माझं इथं घरी देखील शिवण कामाचं काम चालतं आणि शॉप देखील आहे माझं। ओके, तर इथेच तुम्ही शिवणकामही करता, तुमचं स्वतःचं क्लासेस सुद्धा घेतात तुम्ही या ठिकाणी, आणि तुमचं युट्यूबचं चॅनल, तुमचं युट्यूब चॅनलचं नाव सांगा आधी मॅडम। तर माझं यूट्यूबचं चॅनलचं नाव आहे छाया पाटील क्रिएशन म्हणून। तसंच माझं इंस्टाला देखील अकाउंट त्याच नावाने आहे, छाया पाटील क्रिएशन। आणि आता सध्या माझ्या यूट्यूबच्या चॅनलवरती 30,000 प्लस सबस्क्रायबर झालेले आहेत। ओके ओके, तर तुमचा जो प्रवास आहे नेमका युट्यूबचा, तुम्ही कसा सुरू केला, किंवा सगळ्यात अगोदर महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्हाला युट्यूबची प्रेरणा कशी मिळाली? कारण आपल्याकडच्या लेडीज या खास करून म्हणजे घरापुरता मर्यादित असतात, किंवा घरातलंच काम आणि मुलं बाळ वगैरे असतात त्यांना सांभाळतात, पण तुम्ही ही जी आयडिया तुम्हाला आली, कल्पना आली, ही नेमकं तुम्हाला सुचली कशी? तर बघा, असं झालं, मी आधीपासूनच म्हणजे शिवण काम करते। 13-14 वर्षापासून मी शिवण काम करते। नेमके मग मी जसे ब्लाउजचे डिझाईन बनवायची आणि स्टेटसला फोटो वगैरे लावायची। तर माझी एक फ्रेंड आहे, मैत्रीण, जी कल्याणमध्ये असते, तिनेच मला सुचवलं की तू खूप छान असे ब्लाउज बनवते, तर तू व्हिडिओ बनव युट्यूबला असं। मग तेव्हा मग मी कुठे जाऊन युट्यूबचे चॅनल बनवला। तसं आमच्या घरी म्हणजे यांना मान्य नव्हतं की युट्यूब चॅनल वगैरे काही बनवायचं असं म्हणून, पण केली, सुरुवात केली। पहिला व्हिडिओ टाकला, त्यानंतर 6 महिन्याच्या गॅपने दुसरा व्हिडिओ टाकला। आणि असं माहितगिरीच नाही की आपण युट्यूब कडनं काही अर्निंग वगैरे करू शकतो किंवा आपल्याला काही मिळणार आहे तिकडनं असं। मग मला परत माझ्या त्याच मैत्रिणीने सांगितलं की आपल्याला युट्यूब कडून पैसे मिळतात, की आपल्या व्हिडिओवरती यायला लागली, जाहिरात आली का आपल्याला पैसे मिळतात। बस तेवढंच डोक्यात ठेवलं। आणि मला हे पण माहित नाही की युट्यूबचे चॅनल काही मोनेटाईज वगैरे काही होत असेल, किंवा त्याचं काही क्रायटेरिया आहे, 1,000 सबस्क्रायबर, 4,000 तास वॉच टाइम वगैरे, असं काही माहित नसताना आणि माझ्याकडे ट्रायपॉड वगैरे काहीच अवेलेबल नव्हतं, मी मोबाईल माझ्या मुलांच्या हातात देऊन व्हिडिओ शूट केले। सुरुवातीचे माझ्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहेत, 150 ते 200 व्हिडिओ फक्त आणि फक्त माझ्या मुलांच्या हातात मोबाईल देऊन मी खाली काम करायची, मुलं वरून शूट करायचे। आणि परत त्यातल्या त्यात मला व्हिडिओ एडिटिंग पण जमत नव्हती सुरुवातीला। तर सुरुवातीला कोणी केलं ते एडिटिंग मग हळूहळू शिकून केली। स्वतः तुम्ही केलं? हो, स्वतः युट्यूबवर बघून। आणि असं म्हणजे मी दुसऱ्यांचे व्हिडिओ बघायची की त्यांचे हात कसे स्पीड मध्ये चालतायत, ते कसं बोलतायत, म्हणजे त्यांचं बोलले व्यवस्थित मॅच व्हायचं। त्यानंतर मला थंबनेल हा काय प्रकार असतो जो आपल्या व्हिडिओच्या डायरेक्ट कव्हर पेजला असतो, ते पण मला माहित नव्हतं की आपण कसं लावू शकतो। मग हे जे सर्व नॉलेज आहे ते तर मी पूर्ण युट्यूब कडूनच घेतलं, युट्यूबवर बघून सुरुवात केली। सुरुवातीचे 150 ते 200 व्हिडिओ मध्ये मी बोललेलीच नाहीये, म्युझिक लावून माझे व्हिडिओ असायचे। मला कमेंट यायला लागल्या की मॅडम तुम्ही बोलून सांगा, तुम्ही जेव्हा बोलून सांगणार तेव्हा आम्हाला बऱ्यापैकी कळेल असं। मग मी हळूहळू तो प्रयत्न केला बोलण्याचा। असं तर मी आता समोरासमोर तुमच्या समोर बसलेले आहे, तर बोलायला मी फटाफट बोलू शकते, पण असं कॅमेरा समोर बोलायचं म्हटलं तर थोडंसं नर्वस आपल्याला वाटतं। हळूहळू मला सवय झाली तशी। आणि तेव्हा कुठे जाऊन मग मला म्हणजे असं माझे चॅनल मी बनवलं तर 2 वर्षापर्यंत माझ्या चॅनल असंच पडून राहिलं। आणि मग कंटिन्यू मी व्हिडिओ वगैरे बनवले नव्हते। जेव्हा मला माहित झालं की आपण अर्निंग वगैरे काही करू शकतो असं, मग मी तेव्हा व्हिडिओ बनवायची, म्हणजे आपल्या व्हिडिओकडे जास्त लक्ष दिलं। मग एडिटिंग कशी करायची, एडिटिंग साठी आपण कुठलं ऍप वापरायचं, किंवा त्याला व्हॉइस कसं द्यायचा, स्पीड कसा वाढवायचा। आणि आता माझे व्हिडिओ असतात तर 1.5 ते 2 तासाचा एक व्हिडिओ शूट झालेला असतो, आणि तो एवढा 1.5-2 तासाचा व्हिडिओ मला 30 मिनिटात कव्हर करायचा आहे। म्हणजे सर्व काही मी जे 1.5-2 तासात दाखवलेलं आहे ते मला 30 मिनिटात करून दाखवायचे, कारण बघणाऱ्यांना मग एवढा जास्त लांब पण व्हिडिओ ते बघत नाही। पण माझ्या क्षेत्रात म्हणजे मी जे काम करते शिवणकाम, तर त्याचे व्हिडिओ मी दुसऱ्या लेडीजचे पण बघितले, त्यांचे पण व्हिडिओ अर्ध्या तासाचे असतात, जेव्हा म्हणजे ते पुरेपूर नॉलेज त्यांना मिळतं मग बघणाऱ्यांना असं। मग मी तशी व्हिडिओ बनवायची सुरुवात केली। तर आता बघायला गेले तर शूटिंग करत असताना तर आपण ट्रायपॉड मध्ये मोबाईल अडकवून देतो, शूट होत असतं, पण एडिटिंगला मात्र बराच वेळ लागून जातो। एक व्हिडिओ एडिट करायला मला 4 ते 5 तास लागतात। तो पूर्ण एडिट करायचा, परत त्याला व्हॉइस द्यायचा। आता किती वेळ लागतो?
आता पण तितकाच वेळ लागतो. तितकाच वेळ लागतो? हो, 3-4 तास एक व्हिडिओ साठी लागूनच जातात. जर लॉंग असेल तर मग तेवढाच वेळ लागतो. अच्छा. आणि त्यातल्या त्यात मग त्याचे टायटल, थंबनेल, डिस्क्रिप्शन, हॅशटॅग वगैरे हे सर्व काय असतं हे सर्व नॉलेज मग मी युट्यूब कडूनच घेतलेलं आहे. म्हणजे युट्यूबवर बघत गेली आणि युट्यूब कडूनच हे घेत गेली. आणि मग म्हटलं चॅनल मोनिटाईज करायचं आहे. चॅनल मोनिटाईज पण होतं, हा प्रकार मला माहितच नव्हता. जेव्हा मला असं माहित झालं तेव्हा मग मी चॅनल मोनिटाईज करण्याकडे लक्ष दिलं. तुम्ही नेमकं कसं केलं चॅनल मोनिटाईज? म्हणजे समजा तुमचे 1000 सबस्क्रायबर तुम्हाला कम्प्लीट करावे लागतात. हो. आणि दुसरं म्हणजे तुमचं एका वर्षात 12 महिन्यात एका वर्षात म्हणण्यापेक्षा 12 महिन्यात हा, तर ते तुम्हाला 4000 तास तुम्ही कम्प्लीट कसे केले आणि सबस्क्रायबर्स तुम्ही कसे गेन केले? तर सबस्क्रायबर बघा, जसं म्हणजे जेव्हा मला कळलं की आपल्याला पैसे मिळणार आहेत युट्यूब कडून, ओके, तेव्हा माझी सबस्क्रायबरची संख्या होती 87 सबस्क्रायबर होते. अच्छा. तेव्हापासून मग मी थोडं लक्ष दिलं आणि व्हिडिओ टाकायची सुरुवात केली. आणि मग घरी असल्यामुळे काय व्हायचं की शेजारी पाजारी पण बोलणं वगैरे असायचं. मला व्हिडिओ कसा म्यूट करायचा हे माहित नव्हतं. मग असेच व्हिडिओ शूट करायची आणि जसेचे तसेच एडिट करून टाकून द्यायचे. म्हणजे त्यांना स्किप वगैरे आपल्याला काही करता यायचं नाही. घरात मुलं बोलायची त्यांना पण शांत करायचं, आजूबाजूला त्यांना सांगायचे की हळू बोला, असं सर्व काही यायचं. आता आपण कोणाकोणाला सांगू शकणार. मग हळूहळू मग मी मोबाईलवर बघत गेली की आपण कसं काय करू शकतो का. मग असं बघून मग मी ते सर्व काही म्हणजे स्वतः शिकत गेली. युट्यूब वरूनच मी सर्व काही शिकलेली आहे की व्हिडिओ कसा एडिट करायचा, शूट करत असताना काय करायचं किंवा एडिटिंग करत असताना आपण कुठला ऍप वापरू शकतो आणि आपल्याला व्हॉइस कसं द्यायचा आहे. आणि व्हिडिओचा आता समजा मी जर शूट करते तर मला 3-4 तास एक व्हिडिओ साठी लागतात, पूर्ण तो पब्लिक करेपर्यंत. तर मग त्यासाठी असं आहे महत्वाची गोष्ट की आपल्याला तो व्हिडिओ जो मी बनवलेला असतो त्याच्यामध्ये सर्व डिटेल असं लिहून द्यावं लागतं की माप कशी घेतलेली आहेत, कुठल्या मापाचा आपण काय बनवतोय. ब्लाऊज वगैरे मी बनवते, ब्लाऊज झाला, वन पीस झाला, गाऊन झाला. म्हणजे शिवण कामाच्या क्षेत्रात म्हणजे अशी कुठली एक वस्तू नाही की जे मी शिवू शकत नाही. मी टोटल सर्व काही माझ्या चॅनल वरती बरोबर आता 1700+ व्हिडिओ अवेलेबल आहेत छाया पाटील क्रिएशन वरती. एवढे जास्ती क्वांटिटी मध्ये माझे त्या चॅनलवर व्हिडिओ आहेत. आणि मग नेमकं असं झालं, माझे चॅनल आता हळूहळू मोनिटाईज होईल. 2 वर्षानंतर मी त्याच्याकडे लक्ष दिलं चांगलं, तर मोनिटाईज व्हायला लागलं. तेवढ्यात माझे मागचे जो वॉच टाइम होता तो कमी होऊन जायचा. इकडचा वॉच टाइम वाढायचा, 12 महिन्याचे वर दिवस पडले, हा वॉच टाइम वाढायचा, परत मागचा कमी होऊन जायचा. म्हणजे युट्यूब वाल्यांचं असं टार्गेट आहे की 12 महिन्यात मोजून 12 महिन्यातच 4000 तास कम्प्लीट व्हायला हवे. मग तुम्हाला ते 4000 तास वॉच टाइम कम्प्लीट करायला 2 वर्ष लागतील, 3 वर्ष लागतील, किती लागू शकतो, किती पण लागू शकतो. आणि जर आपण पूर्ण तयारी करून जर आपण युट्यूब मध्ये उतरले तर मग मात्र काही वेळ लागत नाही. जेव्हा मी चॅनल मोनिटाईज करण्यासाठी जसं की मी सांगितलं आता जो असतो ना आपला 12 महिन्याचा टायमिंग असतो, 12 महिन्याच्या आत आपले 4000 तास वॉच टाइम कम्प्लीट व्हायला हवे. तसं माझं झालं. त्यानंतर मला मेल आला, युट्यूबचाच मेल आला. तिथं मला डॉक्युमेंट वगैरे सबमिट करावे लागले, पॅन कार्ड, आधार कार्ड, आपला ऍड्रेस वगैरे असतो तो. आणि मग तेव्हा कुठे जाऊन मला 1 महिन्याच्या आत पिन आला, गुगल ऍडसेन्सचा पिन आला. तर तो पिन पण आपल्याला व्हेरीफाय करायचा असतो मोबाईलमध्ये. आपल्या बँकेचे अकाउंट जॉईन करायचं, परत बँकेत गेली, बँकेचे सर्व डिटेल्स घेतल्या, स्विफ्ट कोड वगैरे घेतला. आणि मग तेव्हा कुठे जाऊन त्या आपल्याला जे डॉलर मिळतात, डॉलर आपल्या देशात रुपीज मध्ये कन्वर्ट होण्यासाठी आपल्याला तिथे स्विफ्ट कोड वगैरे असं द्यावा लागतो आणि आपलं जे आहे ते अकाउंट व्हेरीफाय करायचे असतं. आणि त्यासाठी आपल्याला लागतो म्हणजे तो गुगलचा ऍडसेन्स पिन. तो यायला पण खूप महत्व आहे. मग तो गुगल ऍडसेन्स पिन पण येतो आणि मग तेव्हा कुठे जाऊन आपल्याला पेमेंट मिळतं असं मला आधी सुरुवातीला काहीच माहित नव्हतं. मग ते हळूहळू सर्व काही म्हणजे जसं जसं माझ्यासोबत घडत गेलं तसं तसं मी ते शिकत गेले. असं आधीच मला काही नॉलेज नव्हतंच कुठलं. मग मी ते बघत गेले. आता शिवण कामाचं म्हटलं तर मी या क्षेत्रात आधीपासून आहेच, मला हे काम चांगल्यापैकी जमतात. पण राहिलं युट्यूबचा, तर मग ते युट्यूबचं मी युट्यूब कडूनच शिकलेले आहे की युट्यूबचे चॅनल कसं ग्रोथ करायचं, व्हिडिओ कसे बनवायचे, एडिट कसं करायचं, म्यूट वगैरे कसं करायचे, हे सर्व काही तिकडून शिकत गेली. तुम्ही युट्यूब वरती म्हणजे कोणत्या म्हणजे शिवण कामाच्या कोणत्या तुम्ही म्हणजे काय बनवतात नेमकं ते तुम्ही व्यवस्था सांगा. नेमकं तुम्ही काय बनवतात आणि तुम्ही फक्त हे युट्यूब द्वारेच करतात की तुम्ही काही त्याच्या थ्रू बिझनेसही करतात, ऑफलाईन बिझनेस करतायत ते पण सांगते, ऑफलाईन ऑनलाईन तोही सांगा. तर माझं बघा युट्यूब वरती जे व्हिडिओ असतात ना ते शिवण कामाशी संबंधित आहेत. म्हणजे जसं की ब्लाऊज झाले, लहान मुलींचे ड्रेस, तसे देवांचे पोशाख वगैरे शिवण कामाचे जे काही सर्व प्रकार आहेत ते मी युट्यूब वरती लॉंग व्हिडिओ असतात माझे, त्यामुळे मी तिथं दाखवत असते आणि बघणाऱ्यांना पण आवडतं. तर मग मला जसे माझे हळूहळू सबस्क्रायबर वाढत गेले तर मला कमेंट यायला लागल्या की ताई तुम्ही बोलून सांगा आम्हाला
किंवा ताई तुम्ही तुमचा फेस दाखवा, फेस दाखवून तुम्ही समोरून फ्रंट व्हिडिओ बनवा. बरोबर. जसं की मी इतर लेडीजचं पण युट्यूबला बघायची, ते पण फ्रंट व्हिडिओ बनवायचे सुरुवातीला. हो. असं म्हणजे त्यांची माहिती द्यायचे, परत आपण व्हिडिओमध्ये काय बघणार आहेत पुढे असं सांगून मग बरोबर. व्हिडिओ पुढे स्टार्ट व्हायचा. बरोबर. मग असं बघून बघून मी देखील तशी सुरुवात केली आणि मग तेव्हा कुठे जाऊन माझं चांगलं चॅनल व्यवस्थित चालायला लागलं. बरं. चॅनल मोनिटाईज झाल्यानंतर 6 महिन्यात माझी पहिली पेमेंट आली. ओके. 6 महिन्यात माझे $100 कंप्लीट झाले. बरं. मग तो आपण म्हणतो ना की यूट्यूबवर आपण चॅनल बनवलं की आपल्याला भरपूर पैसे मिळतात, तर त्यासाठी मेहनत पण तेवढी घ्यावी लागते. करावी लागतं. बरोबर. असं आहे. आणि 4000 तासचा वॉच टाइमचा जो टार्गेट होता तो खूप महत्वाचा आहे आणि तो 12 महिन्याच्या आत व्हायलाच हवा. बरोबर. आणि तो पण मी केला माझा या छाया पाटील क्रिएशन चॅनलवर 1700 प्लस व्हिडिओ आहेत. त्यानंतर मी शिलाई कट्टा चॅनल बनवलं, त्यावर देखील माझे 28 दिवसाचं चॅनल मोनेटाईज झालं. पण आता सध्या माझ्या चॅनलवरती व्हिडिओ वगैरे मी टाकत नाहीये, कारण माझ्याने शिलाई कट्ट्यावरती टाकत टाकत नाहीये. म्हणजे माझ्याने आता सध्या एकच चॅनल मी हँडल करू शकते. बरोबर. परत मला हे चॅनल चालवायचं आहे. त्यानंतर माझे शॉप आहे शिवणकामाचं, तिथं माझ्याकडे लेडीज येतात. ऑफलाईन माझे क्लासेस चालतात. तसंच मला आता ऑनलाईन साठी देखील सर्व मैत्रिणी मला सांगतायत की ताई ऑनलाईन पण क्लासेस घ्या असं म्हणून. मग मी करते विचार, म्हणजे टाइमचं मॅनेजमेंट झालं आपलं का, मग मी ऑनलाईन पण क्लासेस चालू करणार आहे. त्यानंतर आता जसं की मला माझे जे बघणारे आहेत ना सबस्क्रायबर, त्यांनीच मला खूप प्रोत्साहन दिले की ताई आम्हाला तुमच्याकडचे पॅटर्न हवं. आता जसं की युट्यूबवर आपण व्हिडिओ बघतो, तर बरेच युट्यूबर जे आहेत माझ्या क्षेत्रातले पण शिवणकामाचे, ते जे करतात ते मुळात जे करतात ते दाखवत नाही आणि जे दाखवतात ते केलेलं नसतं. म्हणजे मग याच्यात काय होतं, बघणाऱ्यांचा तो भ्रम निर्माण होतो किंवा ते पण तसं करायला जातात, तर त्यांना ते जसंच्या तसं जमत नाही. माझ्या म्हणजे मी तसं नाही केलं. मी कसं केलेलं आहे की मी जे स्वतः करते तेच मी समोरच्या व्यक्तींना दाखवते. मग त्यामुळे जास्त विश्वास लेडीजचा बसला की नाही ताई तुम्ही जे सांगता ते एकदम 100% खरं सांगता आणि ते स्वतः प्रॅक्टिकल करून बघतात, तर त्यांना पण ते जमतं, व्यवस्थित जमतं. मी जर सांगितलेलं आहे त्यांनी जर लक्ष देऊन बघितलं तर नक्कीच त्यांना ते 100% जमत असतं. मग त्यानंतर मला कमेंट यायला लागले की ताई आम्हाला तुमच्याकडची पॅटर्न हवी, तुमच्याकडची पॅटर्न हवी, असं ब्लाऊजचे तयार पॅटर्न. मग सर्व साईजमध्ये मी पॅटर्न पण आता अवेलेबल केलेले आहेत आणि आता माझ्या ऑनलाईन पॅटर्नचा बिझनेस देखील एकदम छान प्रकारे चालू आहे. म्हणजे मला खूप लांबून ऑर्डर येत आहेत. बऱ्याच जणांनी मला म्हणजे खूप जास्तीचे मोठे जे सेट आहेत ना ब्लाउजांचे ते मागवले. परत आपली ऑनलाईनचे जे आहे ते पण चालू आहे आणि ऑफलाईन देखील माझ्याकडे क्लासेस चालू आहे. ऑफलाईन पण शॉपवरती लेडीज असतातच आणि त्यासोबत माझे कंटिन्यू जे काम आहे, रेग्युलरचे कस्टमर, तसेच ब्रायडलचे ब्लाऊज वगैरे एनी टाइम माझ्याकडे ब्लाउजांची गर्दी असतेच शॉपवरती. आता समजा हा व्हिडिओ जर आपल्या जवळच्या लोकांनी जर पाहिला, चोपळा, जळगाव किंवा आपल्या जळगाव अंतर्गत तालुक्यातले लोक, खेड्यावरचे लोक, त्यांनी जर बघितला तर त्यांना तुम्ही परत एकदा आपला ॲड्रेस आणि आपल्या चॅनलचं नाव व्यवस्थित सांगून द्या, जेणेकरून ते अप्रोच करू शकतात या ठिकाणी येण्यासाठी. तर बघा, जर आता आपले जवळपासचे लोक बघतील ना, तर माझ्या चॅनलचे नाव छाया पाटील क्रिएशन आहे आणि मी राहायला इथं चोपड्यामध्ये स्वामी समर्थ नगरीत राहते. माझे शॉप बडगुजर कॉम्प्लेक्समध्ये नेहा लेडीज टेलर म्हणून आहे. जर जवळपास कोणी बघत असतील मला, तर तुम्ही नक्की माझ्या शॉपवर येऊन मला भेटू शकता. तसं माझ्याकडे वेटिंगवर ब्लाऊज असतात, 2-2, 3-3 महिन्याचे वेटिंगवर ब्लाऊज असतात. असं अर्जंट वगैरे कोणाला मिळत नाही, पण ब्रायडल असली तर मग मी अर्जंट काढून देत असते. आणि शॉपवर तसं माझा पूर्ण सेटअप आहे, म्हणजे 3-4 मशीन आहेत शॉपवरती. म्हणजे पूर्ण माझे शॉप व्यवस्थित आहे. विक्री म्हणून मी काहीच ठेवलेलं नाही, मी फक्त स्वतः शिवण करते आणि क्लासेस घेते म्हणून माझ्याकडे तेवढाच मी माझे सामान ठेवलेलं आहे. तर अशा प्रकारचा आपला हा प्रवास होता जो मॅडमांनी सांगितला. तर खरंच त्यांनी हा जो प्रवास केलेला आहे हा स्वतःच्या जिद्दीने केलेला आहे, स्वतःच्या हिमतीवरती केलेला आहे आणि त्या जबाबदारीची जाण ठेवून त्यांनी तो प्रवास केलेला आहे आणि त्यांना कुठेतरी एक पुढे भविष्यात जाऊन एक यशस्वी महिला म्हणून त्यांना याच्यात आपलं जी छाप होती ती दाखवायची होती लोकांना आणि त्यांनी ती या चॅनलच्या माध्यमातून ती छाप दाखवलेली मित्रांनो. तर त्यांच्या जिद्दीला मी खरंच मनापासून सलाम करतो आणि तुम्हाला मी छाया पाटील क्रिएशन या चॅनलवरती येण्यासाठी मी तुम्हाला आमंत्रित करेल की तुम्ही या चॅनलवरती या, त्यांचे सर्व व्हिडिओज बघा आणि त्यांचं खरंच कौतुक करावं लागेल. त्यांचं 30,000 प्लस सबस्क्रायबर्स आहेत आणि प्लस त्यांना ते इतके बिझी झाले त्या चॅनलमध्ये की त्यांना दुसरं चॅनल मोनेटाईज झाल्यानंतर सुद्धा त्यांना दुसऱ्या चॅनलवरती जाण्यासाठी वेळ भेटत नाही आहे. तर बघा मित्रांनो, अशी जिद्द असते, तर जिद्द मला स्वतःलासुद्धा त्यांच्याकडनं शिकायला भेटलेलं आहे. तर थँक्यू सो मच मॅडम. आजचा जो आपला पॉडकास्ट झाला समजा, तर त्याच्याबद्दल खूप मनापासून धन्यवाद, आभार. आणि तुम्हाला जर कोणाला भेटायचं असेल तर चोपड्यामध्ये समर्थ नगरीमध्ये इथे घर आहे. त्यांचे जे काम म्हणजे स्वतःला तुम्ही त्यांच्या डोळ्यांनी तुम्ही त्यांचं काम बघू शकता इथे येऊन. आणि काही जर मदत लागत असेल त्या संदर्भात तर तुम्ही त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकतात.
तिथे आम्ही डिस्प्ले करू कॉन्टॅक्ट नंबरही. तर ठीक आहे मॅडम, इथपर्यंत आपलं बोलणं झालं. अजून तुम्हाला काही बोलायचं असेल तर बोलून द्या, म्हणजे आपण ते नाही आता बघा जसं की आमच्या समाजात आहे ना, म्हणजे आता आम्ही आहेत दोडे गुजर, त्यामुळे आमच्या गुजर समाजात ज्या लेडीज आहेत त्या खूपच अशा मागे राहिलेल्या आहेत. मग त्या निमित्ताने मला कसं आहे, मला माझ्या घरी म्हणजे माझ्या मिस्टरांचा खूप जास्त सपोर्ट आहे. त्यांनी मला कधीच कुठं नाही म्हटलं नाही. ते मला आधीपासूनच म्हणाले की तू जे करशील ते तू चांगलंच करशील असं म्हणून. मग मागेच आता आमच्या समाजाचा कार्यक्रम झाला होता जळगावला, तर आपले गुलाबराव पाटील आहेत ना मंत्री, पालकमंत्री, त्यांच्या हाताने पुरस्कार भेटलेला आहे. देखील कॉन्टॅक्ट केला आणि मला स्पेशली बोलवलं. मला तसंच माझ्या कॅटेगरीतल्या ज्या लेडीज होत्या, जसे इतर म्हणजे कुठं ना कुठं काहीतरी नोकरी करतायत की जेणेकरून ते परिवार पण सांभाळत आहेत आणि बाहेर 2 पैशांची आवक देखील त्यांची आहे, अशा महिलांचा सन्मान तिथं करण्यात आला होता. आपले माननीय गुलाबराव पाटील आहेत, त्यांच्या हाताने मला ही ट्रॉफी मिळालेली आहे तिथं. तर बघा, या तुम्ही स्वतः बघू शकतात की या प्रकारे त्यांचं पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी सुद्धा त्यांचं कौतुक केलेलं आहे. तर अशा प्रकारे मी प्रत्येकाला, प्रत्येक जे व्ह्यूवर असतील त्यांना फक्त व्ह्यूवर बनू नका, स्वतःही यूट्यूब चॅनल इथे निर्मित करा आणि त्याच्यासाठी मेहनत करा. आणि मेहनत अशी करा की तुमच्या जे स्किल असेल, जसं मॅडमांमध्ये शिवणकामाचं स्किल होतं, तर त्यांनी ते ऑनलाईन आणि ऑफलाईन या दोघं माध्यमातून त्यांनी त्यांची छाप सोडलेली कामाची. तर मी तुम्हाला त्याच्यासाठी सुद्धा शुभेच्छा देईल. आणि थँक्यू सो मच मॅडम, तुम्ही आजचा जो व्हिडिओसाठी टाईम दिला आणि तुम्ही आता केलेला आहे, तर याच्यासाठी तुम्ही सगळ्यांनीच मिळून, सगळी फॅमिली आहे, पण मॅडम या ठिकाणी आहेत फक्त व्हिडिओमध्ये. तर थँक्यू सो मच मॅडम. आजचा व्हिडिओ लवकरात लवकर आपल्या चॅनलवरती येईल. तर थँक्यू सो मच.